काळजी करू नये. तुम्ही सुखी व्हावं हाच माझा घर सोडण्यामागचा हेतू आहे. तेव्हा तुम्हा उभयतांना ईश्वर सुखी ठेवो हीच प्रार्थना. माझा शोध घेण्याचा प्रयत्न करू नये. माझं कुठे राहण्याचं निश्चित झालं की मीच कळवीन. काळजी नसावी. झालं तुझं समाधान? आई गेली ना सोडून? त्रास होत होता ना तुला? आता बस घर डोक्यावर घेऊन सुखाचा संसार करत. काय ग आता का बोलत नाहीस? बोल ना काहीतरी आता. आता तिची कब्बशी धुवायला नको, काही करायला नको. आता मस्त राजा राणीचा संसार. अहो तुम्ही आधी त्यांचा शोध घ्या बरं. वंशांना कळवा, पोलिसांना कळवा ना. ते तू नको शिकवायला मला. मी करेन काय करायचं ते. तुझं समाधान झालं ना हे सांग. किती निष्ठुरपणे बोलताय हो तुम्ही. बरोबर, मी बोलतो तो निष्ठुर आणि तू आईला घालवलीस. तू मात्र रोवण्यासारखी मऊ. मी घालवलं आहे ना? मी काय बोलताय काय तुम्ही? मी इतकी वाईट नाहीये, मी इतकी दुष्टही नाहीये. ते बघतोय ना मी गेली 5 वर्ष. एका गोष्टीत झालं सुख नाही. लग्न केलं आणि झक मारली. हे बघा मला उगीच चिडवू नका. आता तुमचं मन ताळ्यावर नाहीये. कशाला परवा करतेस त्याची? अहो थांबा. ती जरा पॅन्ट बदला, मी बटन लावून ठेवले दुसरी. चुलीत घाल तुझी पॅन्ट. आयला हलकं फुलकं वाटणारं हे सारं नाटक भलतं सिरियस व्हायला लागलंय. उंटाच्या पाठीवरचं ओझं आता हळूहळू वाढत चाललंय. आणि आता ते इतकं वाढलंय की एक साधी काडी जरी पडली तरी तो उंट जागच्या जागी खाली बसेल. आणि ही काडी कुठून येण्याची शक्यता. पण असं होऊन चालणार नाही. शेवटी प्रकाश आपला मित्र आहे. वातावरण पुन्हा हलकं फुलकं व्हावं म्हणून मी दोघांना संध्याकाळी 4च्या पिक्चरला बोलवत आहे. कॅरी ऑन डॉक्टर पिक्चर आहे. धमाल विनोदी चित्रपट. 3 वाजायला आलेत. दोघं बहुधा निघायच्या तयारीत असतील. बघूया. अहो ही साडी नेसू का? पिवळी. हवी ती नेस. अहो असं काय करताय? पिक्चरला जायचंय म्हणून विचारते. मग म्हणाल ही कशाला नेसली म्हणून. मी काही म्हणणार नाही. अहो अजून तुमचा राग गेला नाहीये का? मी माफी मागते, क्षमा मागते. असं नका ना करू. बरं चला ना, चला लवकर आवरा. मी येत नाही. येत नाही म्हणजे? आणि भाऊजी तिकडे वाट बघतील ना. तू जा सांग त्याला मी येत नाही म्हणून. बरं दिसेल का ते? तर बरं काय दिसायचंय? एक तिकीट विकायला सांग. हे बघा मी असलं काही करणार नाही. तुम्हाला मी नको असेल तर नाही. तुम्ही जा एकटेच. पण त्यानं तुलाच बोलावलंय ना. जाताना म्हटला वाट बघतो म्हणून. अहो वाट बघतो तुमची असं म्हणाले ते. असं मी नाही ऐकलं. पण ते कारण नाहीये. आज माझा मूड नाहीये. तुम्हाला असं वागण्यात काय सुख मिळतं? रंगाचा बेरंग झाला म्हणजे कसला तरी असुरी आनंद मिळतो तुम्हाला. हो मला आसुरी आनंद मिळतो. मी राक्षस आहे ना म्हणून. तुम्ही चांगली माणसं आहात ना. तुम्ही चांगला आनंद मिळवा म्हणून म्हटलं मी येत नाही. तुम्ही जा. तुम्हाला काय झालंय अलीकडे मला कळतच नाही. आता भाऊजींना सकाळीच सांगितलं असतं ना तर हा गोळ झालाच नसता. नव्हतं याचे तर नाही म्हणून सांगायचं. तेव्हा असं नव्हतं वाटलं. तुम्हाला काय हवं ते करा. मी पण जात नाही.
बर चल निघूया. नको, तुम्ही एकटेच जा. का मी येणार नाही म्हणून. आता असं का वागतेस? मग अशी मी येत नाही म्हटलं तर केवढी कावली होती. आता मी येतोय. अहो, जीव गेल्यावर पाणी पाजून उपयोग काय आहे? काही जीव वगैरे गेलेला नाही हा. उगाच एवढ्या तेवढ्या उगाच कांगावा करू नकोस. मी कंगावा करते? मी हो, काय कंगावा केला सांगा बरं, उदाहरण द्या एखादं. मी काय असं लक्षात ठेवत नाही, पण तू हल्ली नेहमीच अशी वागतेस. तुम्ही दुसरे आरोप करू नका, सांगा एखादं उदाहरण. कालचंच उदाहरण देतो. काल मी पापड तळ सांगितलं तर तू तळले नाहीस. केवढं रामायण केलंस त्याच्यावरनं. मी रामायण केलं आणि तुम्ही सकाळपासून शांत बसला होतात नाही का? तू बोलल्यावर मी बोलणारच. मी काय अगदी पांडू नाही आहे. हा, आणि एवढंच होतं ना तर स्वतः तळून घ्यायचे असते, काही बिघडलं नसतं. हे तू मला सांगतेस. मीच कशाला, कुणीही हेच सांगेल. विचारा कुणालाही. काय हो, संध्याकाळी बायको दमून घरी आली. आला तिला स्वयंपाक करायचा कंटाळा, टाकला तिने नुसता भात आणि भाजले पापड. तर एखाद्या दिवशी तुम्ही जेवाल की नाही? असं नको विचारू. नवऱ्याला भाजलेला पापड आवडत नाही, तळलेला आवडतो. असं असताना जर बायकोने मुद्दाम भाजले तर तुम्ही सहन कराल का विचारायच्या पुरुषांना? ते बघा सांगतायत. हो, हे बघा, मी काही मुद्दामून भाजलेले नव्हते ना. अहो, गॅस पेटलेलाच होता. पापडा करता तेल काढलं की परत उरलेलं झाकून ठेवायचं, कढई घासायची, 1000 भानगडी असतात म्हणून भाजलं. आणि एखाद्या दिवशी भाजलेला पापड खाल्ला तर काहीही बिघडत नाही. तो खाल्लाच ना मी. हो, पण अजून पोटात दुखतंय ना. आणि हे बघा, एवढंच असेल ना तर आत्ता डझनभर पापड तळून देते, खा पोट. आता तू वाकड्यात शिरतीयस. मी काय डझनभर पापड तळ असं सांगितलं होतं तुला? अहो, एकदा तेल काढलं की 2 काय आणि डझन काय हे बघा. तुझं तेल गेलं खड्ड्यात. मला सारखं तेलाचं काय सांगतेस? अहो, हे चांगलंय, तुझी विषय तुम्हीच आधी काढला. हो, पण म्हणून तू गप्प बसली असतेस काय बिघडलं असतं? मी नेहमीच गप्प बसते हो. म्हणून तर एवढं चाललंय. बघ, परत तुझं वर आहेच ट्याव. अहो, मला एवढं सांगताय ना, मग तुम्हीच का नाही बसत गप्प? मी एक मूर्ख. तू मूर्ख नाहीस, मूर्ख मी आहे. म्हणून तुझ्याशी लग्न केलं. तेव्हाच आई सांगत होती की भावाच्या मुलीशी लग्न कर. ऐकायचं होतं मग आईचं. कशाला स्वतःचं डोकं चालवायला गेलं? खूप फुलं बाळते. पुन्हा तो विषय उकरून काढू नकोसा. तीही तुझ्याचमुळे घर सोडून गेली. अहो, हे सारखं सारखं ऐकून आता मला पाठ झालं. नुसतं पाठ होऊन काय उपयोग? मग काय, मीही तिच्यासारखी घर सोडून जाऊ? मग कसा मायले लाडागोडात. माधवी, तोंड आवर हा. काय वाटेल ते बोलू नकोस, नाहीतर काय कराल? माधवी, इनफ इनफ, मी चालले घर सोडून. एकदा का प्रेमाच्या प्रपंचात रूपांतर झालं की ज्याला त्याला आपापलं तंत्र स्वतःच शोधून काढायला लागतं. तिथे शॉर्टकट्स नाहीत, फॉर्म्युले नाहीत, नुसत्या इमोजीत काम करत नाहीत. तिथे लागतं ते दुसऱ्याच्या स्वभावाचा अंदाज घेत काळानुसार आणि परिस्थितीनुसार सतत अपडेट होणारं व अपडेट करता येणारं एक डायनॅमिक तंत्रसुज्ञान. मग ते लग्न कितीही जुनं असो वा कितीही नवीन, होणारे घोळ होतातच, होणारी धुसफूस होतेच. भांड्याला एक काय अनेक भांडी लागतात. कित्येकदा न होणारही बरंच काही होतं. बघितलं मंडळी, कशाचं काय होत असलं ते.
करायला गेलो एक आणि झालं भलतच. रागाच्या भरात माधवी घर सोडेल हे काही आपल्या स्वप्नात देखील वाटलं नव्हतं बुवा. आणि कारणे किती क्षुल्लक होतं. तुम्ही म्हणाल या अशा कारणावरून बायका जर घर सोडायला लागल्या तर संसाराची गडी बसणार कधी. बरोबर आहे तुमचं. पण इथे मुद्दा जरा वेगळा आहे. नवरा बायकोचं नातं कसं आहे ते बघा. कधी कधी अक्षम्य गुन्ह्याला इथे माफी असते, तर कधी किरकोळ चुकीला सक्त कारावासाची सजा असते. हे समजून जो यात उडी मारतो ना, तोच हे नातं निभावून देतो. आणि या इथे हा आपला हिरो प्रकाश, अहो ती माधवी घर सोडून जातीये हा साधी मान बळून बघायला तयार सुद्धा नाही. इगो इगो इगो, दुसरा काय. आपल्या आनंद बक्षी साहेबांनी सांगून ठेवलंय, फूल खिलते हैं लोग मिलते हैं, मगर पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं वो बहारों के आने से खिलते नहीं. अरे याच्या पुढे जाऊन तर तो म्हणतो, कल तड़पना पड़े याद में जिनकी, रोक लो रूठ कर उनको जाने ना दो, बाद में प्यार के चाहे भेजो हजारों सलाम, वो फिर नहीं आगे. काय जिंदा दिल प्रेक्षक आहे. आता जीवाला एकच घोर, माधवी परत येईल का. तिला परत आणावंसं प्रकाशला वाटेल का, किती आपणून येईल. हे दोघं परत भेटले तर कसे भेटतील. म्हणजे प्रश्न असा आहे की भांडून विभक्त झालेले दोन जीव न भांडता भेटतील का परत येऊन भांडतीलच. अर्थात बऱ्याच वेळा असंही होतं की एखाद्या नवरा बायकोचं भांडण जर मिटणार नसेल ना, तर बाप जन्मात मिटणार नाही, मग भले हजारो समुपदेशक मध्ये येऊन पडत. आणि हेच जर एखाद्या नवरा बायकोचं भांडण जर मिटणार असेल ना, तर कधी कधी साध्या हवापणाच्या गप्पांवरही मिटून जातात. अहो हे नातच मुळात वेगळं आहे, हे कळलं पाहिजे. हा म्हणता 2 वर्ष गेली. प्रकाशच्या माझ्या